सध्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये एक महत्वाचा विषय जनतेसमोर येतोय, तो म्हणजे आढाळी MIDC मध्ये मायनिंग चोरी किंवा मायनिंगची चोरी झाल्यासंदर्भात जे काही जनतेसमोर येतोय, खऱ्या अर्थानं आढाळी MIDC इथे विकसित करण्याचं प्रयत्न गेली अनेक वर्ष होतोय. आमची सत्ता असताना उद्योगमंत्री, तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी पाहणी केली, त्यावेळी आम्ही प्रयत्न केले. परंतु आज खऱ्या अर्थानं आढाळी MIDC मध्ये जे काही मायनिंग चोरीला झालं अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत, खऱ्या अर्थानं इथल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी, इथल्या जनतेसाठी खऱ्या अर्थानं पूर्ण चेष्टा केल्यासारखं आहे. इथले सत्ताधारी, इथलं प्रशासन नेमकं काय करतंय हा प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे किंवा आम्हाला पडलेला आहे. एक गोष्ट यामध्ये महत्वाची की काल शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख संजीव परब यांनी तहसीलदार आणि PI पोलीस निरीक्षक यांची नार्को टेस्ट करण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य केलेलं आहे. जाहीर वक्तव्य करत असताना एखाद वेळेस मला वाटतं की या ठिकाणी झालं तर सर्व सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. म्हणजे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकच्या वरदस्तामुळे नुसतं एवढं मोठं प्रकरण होऊ शकत नाही की एवढ्या MIDC आढाळीसारख्या MIDC मध्ये उत्खनन होणं, ते वाहतूक करणं, वाहतूक करून एवढं सगळं नुसतं तहसीलदारांनी याला मेले बघत नाही, तर याला मोठी शक्ती कोणतरी असणार आहे. एखादे संजीव परब, दीपक केसरकरांचं नाव घ्यायला घाबरले असते. जिल्हा प्रमुख आहेत, आपल्या स्थानिक आमदार म्हणून त्यांचं नाव घ्यायला. खरं तर दीपक केसरकरांची सुद्धा या प्रकरणात नार्को टेस्ट केली पाहिजे. मायनिंग ऑफिसर असतील त्यांची केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जनतेसमोर दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. कारण एक महत्वाचा गोष्ट, आढाळी MIDC सारखा प्रोजेक्ट किंवा आढाळी MIDC हा महत्वाचा प्रोजेक्ट म्हणावा, कारण इथल्या सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्यासाठी, इथे नोकरी देणार असे आपण इथल्या बेरोजगारांना शब्द देतोय आणि तिथे जमीन हे करतोय का ॲक्वायर करतोय किंवा शासनाने तिथे जमीन घेतली शेतकऱ्यांच्या आणि एक जनतेला इथलं स्वप्न दिलं किंवा इथल्या जनतेला शब्द दिला की आपण इथे इथल्या आपल्या युवकांना इथे रोजगार निर्मिती करणार आहोत. परंतु आज खऱ्या अर्थानं असा मायनिंग उत्खनन करून त्याची वाहतूक करणं, चोरी करणं म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या युवकांची चेष्टा आहे. आणि ह्या सगळ्याला वरदस्त कोणाचा असेल तर इथल्या माझ्यामध्ये दीपक केसरकर, एवढा मोठा ताकद इथे दुसऱ्या कोणाची असू शकत नाही. शेवटी हे दीपक केसरकरांना सगळं माहिती आहे आणि केसरकरांना माहिती असताना हे सगळं प्रकरण घडतंय. याला सरळ सरळ पालकमंत्र्यांचा सुद्धा वरदस्त दिसतो, उद्योग मंत्र्यांचा सुद्धा असेल. कारण एवढा MIDC मध्ये, आढाळी सारख्या MIDC मध्ये जिथे आज एवढं सगळं होतंय, मग आढाळी MIDCचे अधिकारी काय झोपलेले का? MIDC सुद्धा कोणतरी अधिकारी आहे ना, त्यांनी उद्योग मंत्र्यांना सांगितलं नाही का की अशा तऱ्हेने MIDC मध्ये उत्खनन चालू आहे. त्या सुद्धा MIDC अधिकाऱ्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे की तो नेमका काय करतोय. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला वाटतं मोठा हात राजकीय वरदस्त आहे, तो दीपक केसरकरांचा आहे असा माझा थेट आरोप आहे. त्याच्यामुळे ह्यांना दीपक केसरकरांची सखोल चौकशी झाली पाहिजे. यामध्ये मला वाटतं की एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की आज खऱ्या अर्थानं सावंतवाडी मतदारसंघात अवैध धंद्यांना मोठा वाव मिळतो. आज कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सुद्धा वक्तव्य केलं की अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सावंतवाडीत आहेत. मग हे दीपक केसरकर निष्क्रियतेचं लक्षण आहे की अशा तऱ्हेचे आपलं म्हणजे काय म्हणतात ना, पळून गेले, सरकार स्थापन केलं, जरी मंत्री नाही झाले तरी सरकार यांचं आहे, केंद्रात सरकार यांचं आहे आणि स्थानिक आमदार म्हणून प्रशासनावर अजिबात यांचा अंकुश नाही, हे सिद्ध होतं. हे निष्क्रिय हे सिद्ध होतंय. त्याच्यामुळे मला वाटतं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने दीपक केसरकरांची निष्क्रियता दिसते आणि अवैध धंद्यांना हे कशा तऱ्हेने पाठबळ देतात
हे दीपक केसरकरांचा चेहरा आज खऱ्या अर्थानं जनतेसमोर येतोय. एक गोष्ट महत्वाची आहे की आम्ही ह्या संदर्भात मात्र आता जनतेच्या हक्कासाठी, इथल्या युवकांच्या हक्कासाठी मात्र येणाऱ्या काळात आडाई MIDC मध्ये सखोल चौकशी झाली नाही, जर कारवाई संबंधितांवर झाली नाही तर नक्कीच रस्त्यावर उतरणार. या संदर्भात जनतेसमोर जे काही सत्य आहे ते आणण्याचा प्रयत्न करणार. येणाऱ्या काळात स्पॉट पंचनामा सुद्धा आडाळी MIDC मध्ये जाऊन आम्ही करणार. त्याच्यासाठी मग आमचे जिल्हा प्रमुख वैभव नाईक असतील, आमचे मुंबईतील आमदार महेश सावंत असतील, यांच्या उपस्थितीमध्ये स्पॉट पंचनामे केले जातील हे मात्र या ठिकाणी सांगतो. त्यामुळे प्रशासनाने आजची ह्या माझ्या पत्रकार परिषदेची दखल घेत योग्य ती कारवाई करावी, जनतेसमोर सत्य आणावं, इथल्या युवकांना न्याय द्यावा ही आज माझी विनंती आहे त्यांना. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल आणि 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून येणाऱ्या काळात जनतेच्या ह्या MIDC सारखा झालेली फसवणूक आहे जनतेची, ती पोलखोल करण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर नक्कीच उतरू. की दीपक केसरकर हे निष्क्रिय आहेत आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात होत आहेत किंवा आता सगळीकडे येत आहेत. ज्या ज्या चर्चा होत आहेत, अत्याचार होत आहेत महिलांवरती असतील, सगळं हे दीपक केसरकरांच्या मतदारसंघात होतं. म्हणून स्थानिक आमदार म्हणून पालकत्व स्वीकारताना ते कुठेतरी अपयशी ठरत आहेत, निष्क्रिय ठरत आहेत आणि अशा तऱ्हेचे धंदे होत आहेत. मायनिंग सारखं चोरी केलं, म्हणजे MIDC सारख्या प्रोजेक्ट मध्ये मायनिंग चोरी होते, कुठे लोकांच्या जमिनी चोरी होत आहेत. ही सगळी प्रकरणं होत असताना दीपक केसरकर मात्र गप्प आहेत किंवा दीपक केसरकरांचा वरदस्त आहे म्हणून हे गप्प आहेत ना. आज खरं तर एवढा मोठा मायनिंग आडाई MIDC मध्ये एवढं मोठं प्रकरण होतंय, आज दीपक केसरकर एका शब्दाने बोलले नाहीत. म्हणून तुम्ही थेट आरोप करताय त्यांच्यावर. म्हणजे 100% आहे ना, दीपक केसरकरांचा वरदस्त आहे म्हणून दीपक केसरकरांचे कोणतरी आहे तिथे लागेबंदे म्हणून दीपक केसरकर आज गप्पा आहेत. काय भाऊ केला जात नाही, सत्य परिस्थिती आहे. इथल्या जर सर्वसामान्य जनतेला विचार, आज बघा जिल्ह्यातला पुन्हा एकदा एवढं सगळं चालू असताना एक मायनिंग प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात आजगाव सारख्या परिसरात येतो. ह्याला वरदस्त स्थानिक आमदार म्हणून आज जनतेसोबत राहणं हे दीपक केसरकरांची जबाबदारी नाही का? आज आजगाव सारख्या परिसरात अशा तऱ्हेचा सर्वसामान्य शेतकरी, आज किती काजू बागायतदार आहेत, आंबा बागायतदार आहेत. आज समुद्र किनाऱ्यावरचा खरा अर्थानं बागायतदारांचा हा सर्व प्रदेश आहे. ते 5-6 गाव, ह्या 5-6 गावांना त्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम कोण करतंय? अप्रत्यक्ष केसरकरांचा हात आहे ना. आज जर केसरकर जनतेसोबत राहिले तर इथल्या जनतेला ह्या काय जो प्रकल्प आहे ह्या प्रकल्पापासून वाचवू शकतात. त्यांचं सरकार आहे. पण ते मात्र नाही. केसरकर अशा प्रकल्पांना नेहमी वरदस्त देतात. हे आजपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर काम केलंय की त्यानं डोळे मिटून गप्प राहतात. जसं मांजर दूध पिताना डोळे झाकतं तशा प्रकारचं हे आहे दीपक केसरकरांचं. निवडणूक आली की जागे होतात. कुठची निवडणूक आली की मोठमोठी आश्वासनं देणार, मी प्रत्येक महिन्यात प्रत्येक आठवड्यात गावात येणार, घरात येणार तुमच्या, हे मोठे शब्द दिले जातात. परंतु निवडणूक झाली की केसरकर गायब होतात. हे झालेलं आणि आता इथे जे शेतकऱ्यांवर येतं, इथल्या जनतेवर जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा केसरकर दिसत नाही. केसरकर बरोबर मुंबईत बसून सेटिंग करतात. अशा तऱ्हेची आजपर्यंत केसरकरांची वाटचाल राहिलेली आहे. त्याच्यामुळे आज इथे जे काही कोणी आरोप करू दे त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. मग निलेश राणेंनी करू दे, नाही तर आणि कुठच्या बाहेरच्या आमदारांनी येऊ दे, करू दे, कोणी दे, सत्य आहे ते बोलतायत. त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टीत आता येणाऱ्या काळात मात्र आम्हाला नक्कीच केसरकरांचा पोलखोल करावा लागेल. कारण ज्या पद्धतीने आज या ठिकाणी तुम्ही बघाल तर रस्त्याची सुद्धा कामं एवढी निकृष्ट दर्जाची होत आहेत. म्हणजे ठेकेदारी तर 5-10% मॅनेज केली जाते. 5-10% घेऊन ठेकेदारांना कामं मॅनेज केली जात आहेत. आणि अशा तऱ्हेची कामं करून निकृष्ट दर्जाची कामं, आम्ही तर रस्त्यावर वाट बघतोय पावसाळा कधी पडतोय आणि रस्ते बाहेर येतात. एक व्हिडिओ क्लिप बाहेर काढणार आहे. काय कोणी 5%, 10% मागितले ना त्याचे आहेत आमच्याकडे कारनामे. फक्त रस्ता उचलू दे पावसाळ्यात. आणि पावसाळी अधिवेशन कशा तऱ्हेने सावंतवाडी विधानसभेतले विषय आमदार महेश सावंत असतील, आमदारांच्या आमच्या शिवसेनेच्या उभाटा म्हणजे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांमार्फत कशा तऱ्हेने अधिवेशनात गाजतात बघा. पावसाळी अधिवेशन यावर्षीचं
नक्कीच सावंतवाडी मतदारसंघातल्या अनेक प्रश्नांवरती गाजणार.